हॅलो करा. हॅपी इंडिपेंडन्स करा. तू हॅलो गुड मॉर्निंग. हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. स्वातंत्र्य दिन कुणाचा कुठला कसला वेगळा स्वातंत्र्य दिन असतो, तो वेगळा, बाकीचे वेगळे आहे ना सगळ्यांना स्वातंत्र्य. चला आजच्या दिवसाची सुरुवात करतोय. आम्ही सगळे बाहेर चाललोय. दादा नेहमीप्रमाणे शांत बसलेला आहे आणि सगळा प्रोग्रामनेच घेतलेला आहे. हॉस्पिटलमध्ये आईच्या डोळ्यामध्ये ड्रॉप्स टाकले, त्याच्यामुळे जवळ चुकीला दिसतंय आणि लांबचं ब्लर ब्लर दिसतंय. दिसतोयस का? काय करते? बसली. मित्रांनो घरी यायला 3 वाजलेले आहेत. घड्याळ कुठं गेला? हा बरोबर 3 वाजलेत. ट्रॅफिक खूप होतं. मुलं कंटाळली आहेत, मी पण कंटाळले. शिव काय झालं? अंग दुखायला लागले सगळं गाडीवर बसून बसून. राम माझ्या तुझी पण तुझे दुखायला लागली. पळा पळा जा दादा. मोटू मोटू अब है क्या करूं, ये तो सारे सपने बरसे पर को आजाद चलती अपनी गाने जब कोई तो तुझे. मला नाही काय कळत त्याच्यात. सदी सारी जिंदगी तू ना पूछ रास्ते मिटा जाए तो किस दिशा जाए वही दे. कसा होता मोटू पतलू? मोटू नव्हताच ना? मोटू नव्हता ना? पतलू होता पतलू. मोटू नको ते मोटू कंटाळला तुला. मोटू परत हाय पण करे ना. नाही चल पहिला नाही बस. तो मोटू आता कंटाळला, त्याला रडायला यायला लागलं. तू सारखाच जातो त्याच्याकडे म्हणून. मोटू रडायला लागला, राम सारखाच जातो म्हणून. काय खाऊ खाल्ला बाळांनो? वरण भात. तू काय खाल्लं? वरण भात आणि लोणचं. आवडला? हो. मी सांगितलं तसं आमच्याकडे वरण भात खूप आवडीचं आहे आणि बाबा घरी नाहीये त्याच्यामुळे वरण भात. नाहीतर बाबांनी दुसरं काहीतरी करायला. बाबा असते तर बाबांनी काहीतरी वेगळं करायला लावलं.
बाबा आम्हाला आम्ही वाट बघत असतो वरण भात खायची. आम्हाला खरंच खूप आवडतो सगळ्यांना. सुट्टी शिवला नाही आवडत तर आम्हाला आवडतो. कधी हा कधी कधी. अभ्यास चालू आहे. ह्याच्या आधी खाऊ झाला. तर मित्रांनो आज सकाळपासून सगळा धावपळीचाच दिवस होता. सुट्टीच जरी असली तरी ऍक्च्युली हे घरी नाही आहेत, हे गेलेत गावी, पंढरपूरला गेलेत आणि आम्ही तिघेच घरी आहोत. तर सकाळी काल ठरलं की माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी बघायचंय, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचंय आणि ते बघायचं होतं. म्हणून मग आज गेले होते. डोळ्यांचं ऑपरेशन म्हणजे चष्मा रिमूव्ह करण्याचं. 22 वर्ष झालं मी चष्मा घालतीये. 22 इयर्स. हा म्हणजे जेव्हा 10वीत होते तेव्हा चष्मा लागला होता आणि आता मुहूर्त आलाय बहुतेक त्याचा जाण्याचा. त्याच्यामुळे म्हटलं चला बघूयात, प्रयत्न तर करूयात. तर गेले होते ते मला शिवाजी नगरच्या तिकडे आहे हॉस्पिटल, आय हॉस्पिटल, तिकडे गेले होतो. आणि सकाळी किती वाजता गेलतो आपण? मला वाटतं 10 वाजले होते. 10 वाजलेले ना? हा 10:30ची अपॉइंटमेंट होती. मग आम्ही घरातून 10:30ची अपॉइंटमेंट होती तर 9:45 का 10 वाजता घरातून निघालो होतो. आणि 15 तिथं इतका वेळ गेला आम्हाला, म्हणजे तिथून निघायलाच आम्हाला 2:30 वाजले होते. 2:30 का 2:15 वाजले होते. घरी पोहोचायला 3 वाजले आम्हाला. खूप ट्रॅफिक होतं दत्तनगरमध्ये वगैरे. आणि मग तिथे बऱ्याचशा टेस्ट केल्या माझ्या डोळ्यांच्या आणि मग त्यांनी सांगितलं की कसं कसं होणार आहे, किती खर्च येणार आहे, नंतर आराम किती करावा लागणार आहे. 1,10,000. हा डिपेंड आहे, म्हणजे 60,000 पासून ते 1,10,000 ते तुमचं ऑप्शन आहे. पण सगळ्यात हाय टेक्नॉलॉजी, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज मध्ये जर का करायचं म्हटलं तर 1,10,000 असं येतो खर्च. मग ते बघितलं सगळंच. हा श्रेया दीदीचं कॉलेज आमच्या शेजारीच होतं. पण माझं काय झालं होतं, माझ्या डोळ्यामध्ये ड्रॉप्स टाकले होते. आणि हा श्रेया दीदीचं कॉलेज म्हणजे ऍग्रिकल्चर कॉलेज, महात्मा फुले कॉलेज तिथंच होतं. FC रोडलाच होतो आम्ही. पण ते डोळ्यामध्ये ड्रॉप्स टाकले होते आणि मला दिसत नव्हतं, म्हणजे खूप अंदुक दिसत होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं 3 ते 4 तास तुला ते असंच दिसणार. मग ते मला वाटत होतं मी चुकेल की काय. मी रस्ता तसंच अंदाजे नाही का, नेहमीच्या भिंत खराब होतीये राम. मी इथं बसली आणि हा भिंतीवरती घाण करतोय पेन्सिलने. असं घाण करायचं असतं का भिंत? हा चल अभ्यास कर. भिंत खराब करतोय हा. चलावर एक शब्द सुद्धा आणि तू काय करतोयस? कर. आई राम अभ्यास पण करतोय, मला दाखवतोय पण मध्ये मध्ये. बरोबर करतोय तो. करा. दीदी तिथंच होती आमची, श्रेया दीदी. पण आम्हाला काही जाता आलं नाही. मी म्हटलं होतं जाताना जाऊयात श्रेया दीदीकडे, पण मला डोळ्याला ते तसं दिसत होतं. त्याच्यामुळे मग मी लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर 3 वाजता घरी आलो. नंतर नाहीतर तिच्याकडे थांबलं असतं तर 4 वाजता आलो असतं. वेळ पण लागला असता आणि मला ते डोळ्यांमुळे नव्हतं चांगलं वाटत. असं मला असं वाटत होतं माझे डोळे बाहेर आलेत की काय. ते म्हणजे कॉर्नियाज जे असतात आपले डोळ्यातले ते थोडेसे असे हे होतात, एक्सटेंड होतात, वाढतात, ते म्हणजे पसरतात. हा त्याच्यामुळे असं वाटायचं मला की ते माझे डोळेच बाहेर आलेत की काय. मग ते तसंच आणि त्याच्यात ते दिसत नव्हतं. त्याच्यामुळे पटकन घरी आले. घरी आल्यावरती काय केलं तुम्ही? झोपायला सांगितलं मी पण झोपले. मला ते डोळ्यांना असं मिटायचं होतं पटकन, मग झोपलो. आणि आल्यावरती परत झोपेतून उठल्यावरती पासून रात झालं आणि मग गेलं. आम्हाला लक्षात आलं की मंडेला आमची टेस्ट आहे. ह्या साहेबांना लक्षात आलं, म्हणजे त्याला नाही लक्षात आलं, मलाच लक्षात आलं. मलाच लक्षात आलं की ह्याची टेस्ट आहे आणि अभ्यास करायचा आहे.
मग ते झेरॉक्स आणणं, मग जाणं, झेरॉक्स आणल्या, नोट्स घेतल्या, मग ते झालं की आम्ही गेलो मोटू पतलूला भेटायला. मोटू पतलू म्हणजे ना बिल्डिंग मध्ये खाली हे आलेत 2 कशाचं तरी इनॉग्रेशन आहे मोबाईल शॉपिंगचं, आणि तिथं गर्दी जमण्यासाठी नाही का त्यांनी मोटू पतलूला मागवलंय. मग आम्ही गेलो होतो तिथं, जरा फोटोज वगैरे काढले आणि मग आलो. नंतर खाऊ खाल्ला आणि आता अभ्यास आणि आता झोपणार आहोत. त्यानंतर तर हा होता आजचा आमचा असा दिवस, जो की जास्त बिझी नव्हता पण तो आम्ही केला होता. है ना, केला होता ना. मुलांना उलट बरं झालं मी माझ्या बरोबर घेऊन गेले, का तर घरी ठेवलं असतं तर मुलांचा नाश्ताही झाला नव्हता. आणि मी कधी गेले होते सकाळी 10 ते 3, एवढा वेळ मुलांनी काय केलं असतं नाही का. ते बरेच मी घेऊन गेले तर मग त्यांचा नाश्ता वगैरे माझ्या बरोबरच तिकडे झाला. आणि मग माझ्या बरोबर असल्यामुळे मला नाही का काळजी वाटली नाही त्यांची. तर असा होता हा आजचा दिवस. मग तुम्हाला कसे वाटतात ते माझे व्हिडिओ, आवडतात ते का, कमेंटमध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल आपण काय करतोय, आपण चुकतोय, आपलं आवडतंय लोकांना बोललेलं की नाही. आणि राम म्हणतोय आवडतं. भेटूयात पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या, आनंदात राहा. बाय, गुड नाईट. हा, व्हिडिओ आवडल्यावर पण काळजी घ्या कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघत असता. नाही, काळजी घ्या, आनंदात राहा. हा बोल. काळजी का आनंद राहा. परत व्हिडिओ आवडल्यावर परत बघा. सबस्क्राईब करा आणि मग एक क्वेश्चन सांगतो, ब्लॉग्स हा पेन कितीचा आहे कमेंट्स मध्ये सांगा. बाय. रायटोमीटर. त्याचं तिसरंच काहीतरी तू त्याच्या इंटरेस्टचं बोलतोय. हा चला, काळजी घ्या, आनंदात राहा. बाय बाय, गुड नाईट. व्हिडिओ आवडल्यावर तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करणार. हा बाय बाय. अशी करा.